ठाकरे बंधू एकत्र यावे अशी अनेक वर्षांपासून जनतेची इच्छा आहे. मात्र इतक्या वर्षामध्ये ही इच्छा पूर्ण झालेली नाही. नुकतंच मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भावना व्यक्त करणारे बॅनर्स काही कार्यकर्त्यांनी लावले. मात्र दोन्ही पक्षांचं याबाबत नेमकं म्हणणं काय आहे हे आता यावेळी जाणून घेऊया. तर विधानसभेचा निकाल आला आणि पुन्हा एकदा विरोधकांनी ईव्हीएमवरती संशय व्यक्त केला. जगभरामध्ये 195 देश आहेत आणि त्यापैकी बऱ्याच देशांनी ईव्हीएमच्या वापरावरती बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. मात्र मुंबईच्या दृष्टीनं नेमकं काय महत्त्वाचं होतं त्या संदर्भातल्या आलेल्या 2 महत्त्वाच्या प्रतिक्रिया आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहूया. महाराष्ट्रात 2 भाऊ उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी मराठी एकत्र आलं कशाला पाहिजे. हे लक्षात घ्या. हा प्रश्न फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस एक राहिला नाही तर हा महाराष्ट्र मुंबई ही हमालांची आणि पाटीवाल्यांची होईल असं डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिलेला आहे. आज नेमकं तेच होत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि नेत्याचं योगदान आहे. मग कोणी भारतीय जनता पक्षामध्ये असते, कोणी शिंदे गटामध्ये असते, खरोखर त्यांच्या काळजामध्ये काय घरघर लागले असेल तर ते एक होते. मराठी माणसांनी महाराष्ट्रासाठी एकत्र असायला पाहिजे. मग ते कोणीही असोत आणि राग, लोभ, अहंकार, द्वेष, मस्त हे बाजूला ठेवून आपण एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. राजसाहेबांनी कधीही हात मागे घेतला नाही. सहकार्याचा हात नेहमी पुढे केला. पण काही अनुभव आम्हाला असे आले की त्यातून हे नाही घडू शकलं. मग प्रत्येक वेळा राजसाहेबांनीच पुढाकार घ्यायचा आणि तिकडून जर आम्हाला काही योग्य प्रतिसाद मिळत नसेल तर एकत्र येण्यात काय अर्थ आहे. आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर एकत्र यायचं म्हटलं तर उद्धव ठाकरेचं आज हिंदुत्वावर काय मत आहे. पण जसं म्हणलं की 2 भावांनी एकत्र यायचं असेल तर 2 भावांनीच एकमेकाला ते प्रस्ताव द्यायला पाहिजेत. बाकीच्याने देऊन त्यात काही उपयोग नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.